आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील कचारगड यात्रेला दिनांक 10 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून 5 दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये केंद्रीय आदिवासी व्यवहार राज्यमंत्री दुर्गादास उईके आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या यात्रेमध्ये हजेरी लावत कचारगडच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचं आश्वासन दिलं। गेल्या 40 वर्षापासून गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त घनदाट जंगलामध्ये असलेल्या कचारगड या ठिकाणी ही यात्रा भरत असून या ठिकाणी असलेल्या गुहेत आदिवासी बांधवांचे आराध्य दैवत म्हणजे पारी कोपार लिंगो मा काली कणकालीची देवाची मूर्ती असून दरवर्षी माघ पौर्णिमेला या ठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यातनं जवळपास 16 राज्यातील आदिवासी बांधव माघ पौर्णिमेला या ठिकाणी येत आपल्या कुलदेवताचे दर्शन घेतात। तर आजवर या यात्रेमध्ये मुख्यमंत्र्यांसह अनेक केंद्रीय राज्यमंत्र्यांनी देखील या यात्रेमध्ये येत हजेरी लावत कचरागडचा विकास करू असं आश्वासन दिले, मात्र त्यांनी पूर्तता कोणीही केली नाही। त्यामुळे या 5 दिवसीय यात्रेमध्ये 10 लाखाच्या वर भाविक हजेरी लावतात, मात्र त्यांच्या राहण्याची निवासाची अद्याप सोय झालेली नाही। मात्र यावर्षी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या यात्रेमध्ये हजेरी लावत कचारगडच्या विकासाकरिता स्वतः 3 महिन्यात आढावा घेत विकास करण्याचं आश्वासन दिलं आहे। तर कचारगडच्या गुफेतूनच आदिवासी बांधवाचा उगम झाला अशी आख्यायिका असल्याचं बोललं जातं। कचारगडमध्ये असलेली गुहा ही निसर्गनिर्मित असून आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा आहे। तसंच या गुहेमध्ये एकाच वेळेला जवळपास 5000 भाविक आपल्या कुलदेवताचे दर्शन घेऊ शकतात। तर दरवर्षी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी आदिवासी धर्मगुरू आणि आमदार संजय पुराम यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात येतं। आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचं दर्शन पाहायला मिळतं। या यात्रेकरता महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, बिहार, ओरिसा, झारखंड, उत्तर प्रदेश, मिझोराम, मेघालय आदी 16 राज्यातनं लाखोंच्या संख्येनं आदिवासी भाविक येतात। कचारगडच्या गुहेत आदिवासी बांधवांचे आराध्य दैवत म्हणजे पारी कोपार लिंगो मा काली काकाली मातेची मूर्ती असून आपल्या कुलदैवताचं दर्शन घेत आपल्या संस्कृतीमधील परंपरा कायम राखत आदिवासी बांधव मोठ्या श्रद्धेनं या ठिकाणी उपस्थिती लावतात। त्याचप्रमाणे विविध राज्यातील विभिन्न आदिवासी बांधव या यात्रेवेळी आपापल्या राज्याच्या परंपरेनुसार आदिवासी नृत्याचं संस्कृतीचं सादरीकरण करतात। त्यामुळं संस्कृतीच्या अभ्यासासाठी ही यात्रा एक प्रकारची पर्वणीच असते। या आदिवासी बांधवांच्या यात्रेदरम्यान आदिवासी समाजातील रोटीबेटीचे व्यवहारही मोठ्या प्रमाणात होतात। त्यामुळं या यात्रेला अतिशय महत्त्व असतं। कचारगड हा परिसर नक्षलग्रस्त भागात मोडत असल्यामुळं या ठिकाणी होणारी गर्दी पाहता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी लावण्यात येतो हे विशेष। सुरू झालेली आहे, किती राज्याचे लोक येतात आणि कधीपर्यंत कचारगड यात्रा राहणार आहे? गोंडियन धर्मगुरू पाहंदीपारी कुपार लिंगो यांचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतभरातून या कचारगडमध्ये येऊन गोंडियन सगा बांधव श्रद्धासुमन आपले अर्पित करतात। दरवर्षी कचारगडमध्ये हा मोठा कार्यक्रम होतो। या कार्यक्रमाच्या निमित्ताने भोजनदान सुद्धा ह्या ठिकाणी होतो। आरोग्य शिबिरची सुद्धा ह्या ठिकाणी व्यवस्था केली जाते शासनाच्या माध्यमातून। जिल्हा परिषद गोंदियाच्या माध्यमातून पाणी पुरवठा, जिल्हा परिषद गोंदियाच्या माध्यमातून आरोग्य, त्याचप्रमाणे पाटबंधारा विभाग, PWD विभाग, पोलीस विभाग, आदिवासी विकास विभाग या सर्व विभागाकडून या कचारगडच्या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिली जाते। दरवर्षी या कचारगडमध्ये लाखोच्या संख्येने गोंडियन सगाजन या ठिकाणी येतात। खरं म्हणजे दरवर्षी या कचारगडमध्ये सेंट्रलचे मंत्री असतील, राज्याचे मंत्री असतील, ते या ठिकाणी येतात। दरवर्षी कुठल्या ना कुठल्या प्रकारचे घोषणा करून या ठिकाणी कामं मोठ्या प्रमाणात होतात। परंतु मुख्य मागणी या ठिकाणच्या समितीच्या सदस्यांनी, या क्षेत्राचा आमदार म्हणून ज्यांनी माझ्याकडे केलेली आहे, निश्चितच लाखो लोकांना राहण्याची गैरसुविधा होतो आहे, सुविधा नाही आहे। आणि त्याच्यामुळे या कचारगडमध्ये जवळपास 100 कोटी रुपयाची निधी जर उपलब्ध झाली, महिलांसाठी स्वतंत्र इमारत, पुरुषांसाठी स्वतंत्र इमारत, अशा प्रकारे भव्य इमारती या ठिकाणी आपण भक्त निवास ची व्यवस्थाच्या दृष्टिकोनातून मागणी आलेली आहे। काय सांगाल, कालपासून कचारगडची यात्रा सुरू झाली आहे, आज ध्वजवंदन देखील झालेलं आहे, काय सांगाल यात्रे संदर्भात? आज यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे, जे आपण पारिकोपार लिंगो महाकाली कंकाली देवस्थान कचारगड धन्यगाव
रजिस्टर नंबर 264च्या वतीनं या ठिकाणी आम्ही काल तारीख 10 फरवरी 2025 पासून तर 14 फरवरी 2025पर्यंत 5 दिवसाचं हे आम्ही राष्ट्रीय कोया पुण्यम कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. महापूजेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आजचा हा दुसरा दिवस आहे आणि उद्याचा जो दिवस आहे हा मुख्य महापूजेचा आहे आणि त्यामुळे आजच्यापेक्षा ही उद्याला जास्त गर्दी राहणार आहे. भाविकांची सुद्धा आज म्हणजे रात्रीपर्यंत आणखी संख्या वाढण्याची शक्यता आहे आणि उद्याला त्यापेक्षा आणखी जास्त संख्या राहील. तुमचं नाव सांगून द्या एकदा. माझं नाव लीना हरिराम कोकोडे. मी गडचिरोलीहून आलेली आहे. दरवर्षी या पावन कचारगड भूमीमध्ये माघ पौर्णिमेमध्ये 5 दिवसाची जत्रा भरवण्यात येते आणि याची विशेषता आदिवासी समाजाचे कुलदैवत उगमस्थान आदिवासी समाजाचा कचारगड या भूमीतून झालेला आहे. पहांदी पारिक उपार लिंगो आदिवासी समाजाचे गुरु आणि दाई कलिकंकाली यांचे तीर्थस्थान आमचे आदिवासी समाजाचे म्हणून ओळखले जाते. ह्या कचारगड पावनभूमीला आदिवासी समाज 16-17 राज्यातून दरवर्षी लाखो 10 लाखांच्या संख्येमध्ये इथं उपस्थिती दर्शवतात आणि हजारो भक्त एका दिवसातून 1 लाख लोकांपेक्षा जास्त भावी भक्त दर्शन घेऊन इथून जात असतात. प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया.